नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव दीपक पालकर. आपल्या या वा इट्स ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आणि कसं आहे, आज आहे दत्त जयंती. या दत्त जयंतीनिमित्त खडपोली गोरमाला या एरियामध्ये विश्वकर्मा सुवर्ण समाज हा चिपळूण तालुक्यातील तो गेले 110 वर्ष या पूजेचं आयोजन करतात. तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि नदी हे जे स्थान आहे ते नदीच्या वैतरणा नदीचं नाव आहे. त्या नदीच्या तीरावर संपन्न होते ही सर्व म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम आहे तो. तुम्हाला दाखवतो इथून जाण्याचा रस्ताही. आणि कसं म्हणजे पावसाळ्यानंतर खूप गडद झाडी असते आणि त्या झाडीचं सर्व म्हणजे अगोदर पूर्ण रस्ता हा पूर्ण क्लीन म्हणजे साफसफाई केली जाते. कारण त्या पूजेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी लोकांना व्यवस्थितपणे यायला जायला जमावं, त्यासाठी पूर्ण साफ रस्ता केला जातो. ते पण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. आणि खूप म्हणजे खूप थंडी आहे, त्यामुळे मी पण असा गारटलो आहे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. किती आज म्हणजे आत्ताचे फक्त 8 वाजले आहेत. मी हा खूप अगोदरचा व्हिडिओ. करून आपण खालती आलेलो आहोत. आणि इथे एकेकाळी फक्त इथे शेती केली जायची, पण आता मात्र बंद झाली. कारण कसं त्या नदीचा प्रवाह वाढलेला आहे. आणि पूर्ण जेव्हा पावसाळा चालू असतो तेव्हा पूर्ण नदीतलं पाणी असतं ते ह्या इकडं शेतजमीन असते, इकडे पूर्ण पाणी येतं. त्यामुळे लोकांनी वाटतं शेती करणं बंद केलेलं आहे आणि त्यांचं खूप नुकसान होतं. राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती, ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रि ऋषीचा, धरिला वेश असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा, कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामध्ये आयुध बहुध भरुनी, तेणे भक्तांचे क्लेश हरुनी, त्यासे करुणे नमन अगशमन, होईल रिपुदमन गमन असे त्रैलोक्यावरती, ओवाळितो प्रेमे आरती, श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवा. जय गुरु दत्ता आरती ओवाळिता हरे भवचिंता, जय देव अभायाभ्यंतरी तुये दत्त, अभाग्याची कैसी सैलही मात, काही पडतला ते काही काय. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त गुरूंचे नाम स्मरा, परमेश्वर हा जगी